हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात काही ठिकाणी मुसळधारेचा इशारा। धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजांना सुट्टी। धाराशिव, लातूरात रात्रभर मुसळधार पाऊस। तुळजापूर आणि परिसरात नवरात्रीला आलेल्या भाविकांचे बेहाल। काल सोलापूर, पुण्यातही मुसळधार। धाराशिवमध्ये आर्णी नदीवरून जाताना शेतकरी थोडक्यात बचावले। पुराच्या पाण्यात वाहून जात असताना पोहता येत नसल्यानं वाचला जीव। बीड शहरातही पावसाची संततधार सुरूच। बिंदुसारा नदी परिसरात साचलं कमरे इतकं पाणी। नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शाळांनाही सुट्टी। अतिवृष्टीग्रस्त भागातले मंत्री आणि लोकप्रतिनिधींचे दौरे आवरा। शरद पवारांची विनंती। सरकारी यंत्रणेला पंचनामे आणि इतर कामं करू देण्याचा सल्ला। किल्लारीच्या भूकंपावेळी पंतप्रधानांनाही जाऊ दिलं नव्हतं अशी दिली आठवण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात कार्यक्रम। तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन। डॉक्टर हेडगेवारांच्या काळातील संघ इतिहासाला पुन्हा उजाळा देणार। बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळलं। फेसबुक पोस्टद्वारे ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे हाकेंचे संकेत। शिवभोजन थाळी केंद्रासाठी 21 कोटींचं अनुदान। राज्य सरकारचा मोठा निर्णय। तर यंदाच्या आर्थिक वर्षात 70 कोटींची तरतूद। मुंबईत नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी। मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश। मात्र आवाजाच्या मर्यादेचं पालन बंधनकारक। आशिया कपमध्ये भारताचा श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजय। 202 धावांवर बरोबरी झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा विजय। भारताची 7 विमानं पाडल्याची संयुक्त राष्ट्र महासभेत पुराव्यांशिवाय पाकिस्तानी पंतप्रधानांची बडबड। युद्ध थांबवण्याच्या पाकिस्तानच्या विनवण्या, भारताचं प्रत्युत्तर। नमस्कार महाराष्ट्र, मी आकांक्षा जावडेकर।